आमदार नारायण कुचे तुमच्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांची दुरावस्था दाखवतोय आपण बघू शकता. या पूर्ण रांगाच रांगा आहेत आणि भारतच संन्याशाच्या हातात द्यायला ज्याला बायको पोर आहे त्याला विचारणार आहे. तेल आण, मीठ आण, मिरची आण, याला काय आहे संन्याशाला, याला काय माहिती आहे? एकटा जीवन सदाशिव. अरे बाग विचारणार आहे ना मला. दिवसभर इथं बसा आणि एक एकर भर घ्या काढा जरा. मुख्यमंत्री म्हणतात देश धोक्यात, देशाला संकटात आहे, संकटात सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. मुख्यमंत्री नाही संकटात, शेतकरी संकटात. त्याला काय कमी सांगा बरं तुम्ही. एक दिवस बुलेटवर गेले आणि दुसऱ्या दिवशी ताफा. अहो त्याला कमी काय? त्याला किराणाची अडचण आहे, गोड तेलाची अडचण आहे का खताची अडचण आहे? त्याला साखराच भाव माहिती आहे का? मोबाईल रिचार्ज त्याला काही अडचण? त्याला अडचण कोणती? त्याला अडचणच भासत नाही. तो काय सांगल? तो सुखी, सगळं जग सुखी. त्याला असं वाटू राहिलं. आम्ही सत्य दाखवलं तर काही भक्त आहेत, भक्तांच्या बुडाला पार आग लागते, तर त्या भक्तांना काय सांगणार तुम्ही? भक्ताला काय सांगणार तुम्ही? ते भक्त इथं आणा शेतकऱ्या पुढे, मग कळून त्याला बी काय येतं, काय खोटं आहे काय खरं आहे. इथं लय जीवाची आग होती हो. किती वाजेपासून आहे तिथं तुम्ही? आम्ही 4 वाजल्यापासून आहे. म्हणजे सकाळच्या? हा. आता किती वाजलेत भाऊ? अहो त्या पंपावर होता आम्ही पहिल्या ना. 3 वाजले. काय सांगायचंय? साठी शेतकऱ्यालाच नंबर लावायची बारी येते, नेत्याला नाही येत. नेत्याला काऊन नाही अशी बारी लावत? नेते आणून उभा करा ना तुम्ही इथं पंपावर. त्याला बी कळ ना उन्हात आणत काय. अरे नारायण कुचे साहेबाला आणून उभा करा इथं की बाबा ऊन लागत का, डिझेल लागतच का, वावरात फेर फटका मारायला नाही. आणि त्याला गाद येऊन काय नाही कळणार तुम्हाला? गाद येऊन काय कळणार आहे कोणाला? हा डिझेल लागते, फिरायला लागते कशाला? शेतीचं काम आहे, वखर आहे, हे नांगर आहे, सारे शेतीची कामं त्याच्यावर झालेले. आणि आई ह्या टायमाला कशी टंचाई आली? अच्छा. शेतकऱ्याच्या मशागती टायमाला टंचाई आली का? परंतु शेतीवर अवलंबून असणारा कणाच आज मोडकळीस आलेला आहे. आपण आता जालना जिल्ह्यातील इथं जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत आणि इथं शेतकरी कशा रांगा लावून बसलेले आहेत. आपण जर बघता नजर पूर्ण नाही अशा पद्धतीने या कॅण्या लावलेल्या. आणि हे जे कॅणे आहे शेतीतली कामांची आता मशागत आहे. जून महिना आता काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि अशा पद्धतीमध्ये द्विधा मनस्थितीमध्ये जगाचा पोशिंदा अडकलेला आहे. आणि आपले विश्वगुरू 5 दिवसाच्या विदेश दौऱ्यावरती गेले. मेलोडीला त्यांनी मेलोडीचा एक पुढा दिला आणि फार स्माईल दिलेली मेलोडीने आणि ते पण फार खदखदून हसले. परंतु शेतकऱ्यांच्या हृदयामध्ये कशा पद्धतीनं दुःखाचा डोंगर आहे. कारण की एकीकडे शेतीमालाला भाव नाही आहे, सोयाबीनला भाव मिळाला नाही आहे, कपाशीला भाव मिळाला नाही आहे, तुरीला भाव मिळाला नाही, त्याच्या कुठल्याच पिकाला भाव नाही आहे. कांद्यानं पण आता रडवलेला आहे आणि शेतकरी अक्षरशः वेठीस धरल्या गेलेला आहे. आणि आसमानी संकट इथं डिझेल पेट्रोलचं आहे. काही शेतकरी या ठिकाणी आहेत. काय सांगायचंय काका? काय खूप परेशानी लावली डिझेल पेट्रोलची. ऊन पार वर बाबा आता सकाळी 11 वाजल्यापासून मी इथं. डिझेल उशिरा आलं, 2 घंटेचं पेट्रोल पंपवाल्याने लेट केलं गाडी खाली करायला. याला आता खूप परेशानी. डिझेल लागते, फिरायला लागते कशाला? शेतीचं काम आहे, वखर आहे, हे नांगर आहे, सारे शेतीची कामं त्याच्यावर झालेले. आणि आई ह्या टायमाला कशी टंचाई आली? अच्छा. शेतकऱ्याच्या मशागती टायमाला टंचाई आली का? मागं कुठं टंचाई ना अगोदर काऊन नाही आली? ह्या टायमाला टंचाई आली का? घोषणा तर खूप करतात आणि अमुक देतो तमुक दिलं, हे दिलं ते दिलं. कोणाला नुसत्या घोषणाच आहे का? फडणवीस साहेबाच्या बी, मोदी साहेबाच्या. काय आता या शिजाईने आता सरकारला समजायला पाहिजे ना. तुम्ही कॉक्रोच जनता पार्टी आहेत का? आम्ही कॉक्रोच जनता पार्टी समजून चाला. हा ना? काय सांगणार आहे तरुण म्हणून? काय सांगायचं काका? काय अशी परेशानी म्हणलं आता काय शब्द नाही आमच्यापाशी बोलायला आता. किती एकर शेती आहे? शेती काय 5 एकर शेती, पण तितक्यासाठी जीवाच्या आकांक्षा इथं उभा आहे उन्हा तानाचं बगर जेवणाचं. 4 वाजल्यापासून नंबरला लागलेलं. नांगरली का शेती? कशाची नांगरली? पेरणार कसं नांगरली? पेरलं तर काय नांगरलंच नाही ते पेरणार काय? डिझेलच नाही तर त्याला काय करणार आहे? बर. कर्ज किती काय? कर्ज काय आता कर्ज माफीचं आश्वासन दिलेले, आता माफ होईन तेव्हा बघू आता. हा कर्जाला बी असेच माफी. हा डिझेलच नाही, काहीच नाही, कर्ज काय माफ करणार आहे ते? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही निवडून येण्या अगोदर अनेक आश्वासनाचा पाऊस पडला होता आणि जगाच्या पोशिंद्याला तुम्ही जगू देणार आहेत का? आपण अनेक दाखवणार आहोत घडामोडी. या ठिकाणी पाहू शकता या पूर्ण रांगाच रांगा आहेत आणि या ठिकाणी ह्या रांगा आहेत या फक्त शेतकरीमध्ये मशागत करायची आहे आणि तर हातावरल्या फोडागत आपल्याला पिकं जपायची आहेत. आणि विशेष करून सावकाराकडून कर्ज काढून शेतकरी शेतामध्ये पीक या ठिकाणी जोमात येईल आणि आपल्यावरला कर्जाचा डोंगर कुठंतरी कमी होईल या विचारात असतो. काय सांगायचं आहे काका तुम्हाला? काय नाही, हेच डिझेलचा तू थोडा. तुम्ही कुठं फिरण्यासाठी चालवलं का कुठं दौरा आहे तुमचा? नाही, ट्रॅक्टरसाठी चालवलं, शेती कामासाठी चालवलेलं आहे. मी ऐकलं की तुमचा विदेश दौरा आहे कुठं? नाही, विदेश दौरा नाही, काही नाही. शेती कामं सोडून विदेश दौरा करायला कुठं टाइम आहे आम्हाला शेतकऱ्याला? हो का? मग
काय सांगायचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? काय मुख्यमंत्र्याला हेच सांगावं की बाबा डिझेल पुरवा आम्हाला हे पेरणी शेतीची कामं होस तर. हां. मध्यंतरी एक परिपत्र काढलं होतं की कॅनात डिझेल नाही भेटणार, कशात आणायचं होतं मग तुम्ही? गाड्या आहेत का मग ट्रॅक्टर आणायला आम्हाला पुरवतं का? 1000 रुपयाचं डिझेल इथपर्यंत लागतं, 2000 रुपयाची इथं देते. हां. मग का बाकीचं मशागत कशी करणार आम्ही? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उघडा डोळे बघाने. नेते तर आणून उभा करा नाही, स्थानिक नेते जे आहे ना, कोण आहे आमदार इथले? कोण असन ते आणा ना, आम्हाला काय माहिती. आम्ही आमदार नारायण कुचे तुमच्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांची दुरावस्था दाखवतोय आपण. या ठिकाणी डिझेलचा कसा तुटवडा आहे किंवा डिझेल आहे किंवा नाही आपण हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. काय भाऊ, डिझेल आहे का? डिझेल आहे साहेब आपल्याकडे. बरं. आपण वाटप करतोय. बर, 2000 रुपये 2000चं कंपल्सरी सगळ्याला डिझेल देऊ राहिलो. 2000 रुपयापर्यंत मर्यादा ठेवली. हो. बरं बरं. सकाळी 4 वाजेपासून इथं आहे, स्टॉक आहे ना आपल्याकडे? स्टॉक आता अवेलेबल झाला आपला. 2 वाजता गाडी खाली झाली आपली. आणि सकाळी होता का स्टॉक? सकाळी नव्हता साहेब. नव्हता. नाही. म्हणजे किती लिटर आणलं इथं? 9000 डिझेल आलं, 3000 पेट्रोल आलं. 9000 आलं. हो. पण मग हे पुरल काही या लोकांना? जिथपर्यंत पुरल तिथपर्यंत वाटप करू आम्ही. बर. सकाळी किती वाजेपासून किती वाजेपर्यंत बंद होता पेट्रोल पंप? सकाळ 3 दिवसापासून बंद आहे. 3 दिवसापासून? हो. यांचा दोष नाही आहे, विशेष करून केंद्र सरकारचा आहे. आणि केंद्र सरकार फार गप्पा मारत असते, आपले मोदी सरकार फार गप्पा मारत असतात. देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश विकायला काढला अशी देखील मागणी होते. आणि भारत देश विकायला आहे का आपण जाणार आहोत. काही गोष्टी आपण जाणून घेऊ. या ठिकाणी ट्रॅक्टर आहे. बोल बिंदास बोलच्या माध्यमातून काय सांगायचंय? शेतकरी आहेत ना तुम्ही? किती लिटर पाहिजे तुम्हाला आता? मला तर 70 लिटर पाहिजे. मग तुम्हाला तर किती मर्यादा आहे? का 2000 रुपयाचं 2000 होते का नांगरणी? काय होतं? मग परत आणखीन रांगेत उभा राहायचं उद्या येऊन? उद्या ट्रॅक्टर घेऊन यायचं पुन्हा यायचं? हा, म्हणजे दर दिवसाला? दर दिवसाला. ट्रॅक्टर मध्ये येण्या जाण्यात किती लिटर जातं? ते आवरेज देतो 4 लिटर. हा. किती किलोमीटर यावं लागतं? आता मी गावातला आहे म्हणून मला काही वाटत नाही जास्त, बर. पण तरी काहीला 7-7, 8-8 किलोमीटर जाऊन किती यावं लागलं इथं पर्यंत यायला? किती लागलं? यावं लागतं 30 किलोमीटर. हा, बर. 30 किलोमीटर किती यावं गेलं लागतं. डिझेल तुमचं 30 किलोमीटर? 600 रुपयाचं. 600 रुपयाचं. आणि किती रुपयाचं डिझेल? 2000 रुपये डिझेल भेटतंय. म्हणजे इथं 1400 आणि रुपये. सकाळी 6ला आणलं इथं. बर. 1400 रुपयाचं तुमचं काय झालं? सकाळपासून आणलंय 4 वाजल्यापासून इथं नंबरला. आताशी नंबर आला इथं माझ्यावर. आपण दाखवतोय स्पेशल ग्राउंड रिपोर्ट आमदार नारायण कुचे यांच्या मतदारसंघातला आहे. आमदार नारायण कुचे यांना हॅट्रिक करण्यापर्यंत जनतेनं कौल दिला. आणि नारायण कुचे असतील मुख्यमंत्री आहे, हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे असं म्हणतात. बेंबीच्या डेटापासून ओरडून सांगत असतात. परंतु शेतकरी राजा माझा हवालदिल झालेला आहे. जगावं की मरावं अशी दुविधा मनस्थिती झालेली आहे. कारण की फक्त आणि फक्त शेतीच्या जीवावरती तो काळ्याईच्या कुशीत सोनं पिकवत असतो. परंतु सोनं पिकवायचं कसं? कारण की शेतीची मशागतच झाली नाही. शेतीमध्ये काय पिकायचं? कारण की आता जर नांगरणीच केली नाही, कोळपणीच केली नाही आणि ती ढेकळं जे काही आलेले आहेत त्याला जर आता म्हणजे बैल प्रत्येक शेतकऱ्याकडे नाही आहे. कारण की अल्पभूधारक शेतकरी झालेला आहे. पूर्वीच्या पायचं 20-20, 25-25 एकर शेती असायची. परंतु आताची वस्तुस्थिती जर पाहिली तर शेती प्रत्येक घरामध्ये 2 एकर 5 एकरच्या वरती कोणालाही शेती नाही आहे. परंतु महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भरपूर शेती आहे. परंतु शेतकऱ्यांकडे शेती नाही आहे. त्यांच्याकडे मशागत करण्यासाठी अकृषिक शेती आहे. परंतु शेतकरी आता जगावं की मरावं असं आहे. मुलांचं शिक्षण कसं करावं, मुलीचं लग्न कसं करावं आणि कर्जाचा जो डोंगर सावकाराकडून साचलेला होता त्यांच्यावरती आता तो डोंगर कर्जमाफी न केल्यामुळे आता पीक कर्ज देखील भेटणं फार कठीण झालेलं आहे. आणि अशा दुविधा संकटामध्ये शेतकरी अडकलेला आहे. आणि आसमानी संकट विश्वगुरू आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर इराण संबंध जर ठेवले असते. काही अंधभक्त म्हणतात की बाबा युद्धजन्य परिस्थिती आहे. मान्य आहे आम्हाला, युद्धजन्य परिस्थितीमध्ये देशाच्या सोबत प्रत्येक शेतकरी आहे. परंतु युद्धजन्य परिस्थिती का उद्भवली याचं विश्लेषण केलं पाहिजे. ट्रम्प तात्यापुढे जर मुजरा केला नसता आणि ट्रम्प तात्यापुढे आपल्या देशाचे पंतप्रधान जर झुकले नसते तर ही परिस्थिती आपल्या भारतावर ओढवलीच नसती. इराण आणि पूर्ण संबंध न करणं किती घातक आणि याचे परिणाम देशातल्या प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक शेतकऱ्यांना या ठिकाणी भेडसावू लागलेले आहेत. आणि शेतकऱ्याला त्रास देणाऱ्यामध्ये खरीचा वाटा म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. कारण की ट्रम्प तात्यासोबत मैत्री नाकारली असती. रशियाने देखील आपल्याला
तेल घेण्यासाठी पुढे हात केले होते, परंतु ट्रम्प तात्याच्या रिमोटमुळे आपले देशाचे पंतप्रधान मौन बाळगून आहेत आणि मेलोडी सोबत इटलीच्या पंतप्रधानासोबत आणि स्मित हास्य करण्यामध्ये ते धन्य धन्य मानत आहेत. आणि 5 दिवसाच्या दौऱ्यामध्ये काहींनी सांगितलं की समुद्रामधून पडळकर गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं की परराष्ट्रामध्ये यासाठी आपले देशाचे पंतप्रधान गेलेले आहेत की समुद्रातून या ठिकाणी तेल साठा आपल्याला येणार आहे, समुद्रातून पाईपलाईन करणार आहेत. असं कोणतं वैज्ञानिक संशोधन, कोणते इंजिनियर गोपीचंद पडळकर कोणत्या संस्थेमध्ये शिकलेले आहेत त्यांनी या ठिकाणी सांगावं. आणखीन ती पाईपलाईन येण्यासाठी किती दिवसाचा कालावधी लागेल हेही देखील आम्हाला कळायला तयार नाही आहे. इथले शेतकऱ्यांची दुविधा परिस्थिती आपण बोलबिंदास बोलच्या माध्यमातून सत्य परिस्थिती मांडलेली आहे. इथे थांबूया. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय संविधान, जय धनेश्वर.